इंदापूरचे आमदार दत्ता भरणे आता आपल्या सोबत आहेत. लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम तुम्ही आज केला. अजितदादा या कार्यक्रमाला आलेला आहेत आणि मोठा कार्यक्रम आणि याच कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. याचा अर्थ महायुतीचे उमेदवार म्हणून आता तुम्ही या पुढच्या काळामध्ये असणार असं नाही नाही, शक्ती प्रदर्शन वगैरे नाही. खरं तर महिलांचा एक आनंद आहे की त्यांच्यासाठी राज्य सरकारने खूप एक चांगली महत्त्वाची योजना, माझ्या बहिणींचा एक कुठेतरी आधार हे सरकारने दिल्यामुळे ह्या बहिणी आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये कधी आल्या नव्हत्या. पहिल्यांदा आमच्या बहिणी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आल्या. त्यांना कुठेतरी ज्यांनी आपल्याला दिले त्यांचं कुठेतरी ऋण व्यक्त केलं पाहिजे आणि त्या सर्वांना पाठिंबा दिला पाहिजे, यासाठी आमच्या आज बहिणी या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्तपणे आलेल्या आहेत. कदाचित इंदापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये, मी इतिहासामध्ये सांगतो, इंदापूरच्या इतिहासामध्ये इतक्या महिला कधीच एखाद्या कार्यक्रमाला, कुठल्याच राजकीय कार्यक्रम असू द्या, कुठल्याच कार्यक्रमाला कधी आल्या नाहीत. पहिल्यांदाच एवढ्या इतिहासामध्ये आमच्या तालुक्यातली सगळ्या बहिणी, ही इतिहासात नाही, शेवटी महिला ह्या भावनिक असतात, ह्या बहिणी भावनिक असतात, पण त्यांचं प्रेम, ह्यांची माया ही वेगळी असते. आणि कुठेतरी ज्याने आपल्यासाठी दिलं आहे, ज्याने आपलं काम केलं आहे, त्याचं ऋण व्यक्त करण्यासाठी आज या सगळ्या बहिणी, आज प्रत्येक तालुक्यातली, प्रत्येक गावातली इथं महिला भगिनी इथं आज तुम्हाला हजारातून तुम्हाला दिसेल. आणि काय कुठली एखादी ही नाही, तुम्ही ह्यांना त्यांच्या मुलाखती घ्या, ह्या सर्वसामान्य घरातल्या आमच्या बहिणीत की, आणि त्या बहिणी एक भावावरती प्रेम करणं, भावाचं प्रेम पाहावं आणि दादांची सुद्धा सभा पाहावी, यासाठी आज आमच्या ह्या बहिणी आज इथं आलेल्या आहेत. मात्र या सगळ्या कार्यक्रमात तुम्ही अजितदादांसमोर भाषण करताना भाऊक झालेला पाहायला मिळालात आणि भाऊक होताना तुम्ही म्हटलं की एवढं सगळं काम करून सुद्धा माझ्या वाटेत काटे पेरले जातात, काटे टाकले जातात. कोण नेमकं अशा पद्धतीचं काटे टाकतात आणि कोण, कारण अशा पद्धतीने तुम्ही जर एवढं सगळं काम करतायत, मग असं पद्धतीने कोण करतंय तुमच्यावर? शेवटी विरोधकांचं ते कामच असतं आणि शेवटी जो काम करणारा माणूस चुकतो, कुठला काम करणारा माणूसच चुकतो, जो कामच करणार नाही तो चुकायचा विषय येत नाही. आज घडीवर आपण रस्ता दिल्यानंतर रस्त्यानं खडे पाडणारच ना काही दिवसांनी. ठीक आहे, एखादा कॉन्ट्रॅक्टर सगळेच, एखादा खराब असतो, सगळेच, पण ते चांगलं दाखवलं जात नाही, पण चुकीचं दाखवलं जातं. आणि शेवटी काम करणाऱ्या माणसाला एवढं काम करून, बाकी मी सगळ्याच तालुक्यातल्या, मी या तालुक्यामध्ये, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, सामाजिक न्याय जो मागासवर्गीय समाजामध्ये वाडी वस्ती असेल किंवा असतील, मागासवर्गीय समाजामध्ये असेल, आमच्या अल्पसंख्याक जो मुस्लिम समाज, या मुस्लिम समाजामध्ये कधीही निधी पहिल्यांदा सेपरेट आला नाही. त्या मुस्लिम समाज असेल, सर्वसामान्य जलसंधारणाचा निधी, PWDचा निधी, तुमच्या DPDCचा निधी, तुमच्या पर्यटनचा निधी, तुमच्या प्रत्येक डिपार्टमेंटचा निधी, म्हणजे जलसंधारण असू द्या, एवढा निधी या तालुक्यामध्ये कधीही यापूर्वी आलेला नव्हता. आणि तो निधी दिल्यानंतर निश्चित शेवटी मी पण कार्यकर्ता आहे, मला पण भावना आहे. आणि एवढं काम करूनही एखादी चांगल्या बातम्या दाखवण्याच्या ऐवजी ज्यावेळेस चुकीच्या बातम्या अंगावर येतात, चुकीच्या बातम्या ऐकण्यात येतात, चुकीचे आरोप, काही लोक शेवटी आरोप, आता त्यांना आरोप, चांगलं काम केलं, एवढं मोठं काम केल्यावर आरोप करणं, कुठेतरी लोकांचं मिसगाईड करणं, लोकांमध्ये कुठेतरी हे करणं, हे राहतं. आणि त्यामुळे असे आरोप केल्यानंतर शेवटी काम करणाऱ्या माणसाला पण वाईट वाटतं किंवा दुःख होतच ना. तुमचा नेमका निर्देश कोणाकडे आहे? कारण तुम्ही, मला त्रास होतोय किंवा तुम्ही त्रास दिला जातोय, कोणाकडे तुम्हाला, तुमच्या विरोधी आमदारांकडे तुमचं म्हणणं आहे? माझा निर्देश कोणावरती नाही. माझा निर्देश हा सगळ्यांना, जो विरोधक अशा बातम्या चुकीच्या फोपवतात, चुकीच्या बातम्या देतात, हा निर्देश जो चुकीच्या देतात किंवा जे चुकीचे देण्याचा प्रयत्न करतील, हा निर्देश माझ्यावरती आहे. आणि शेवटी साहजिक आहे ना साहेब, मी तुम्हाला आजही सांगतो, आज एवढं बोलतो, एवढं करतो, एवढं प्रामाणिकपणे करतो, एवढं हे करतो, म्हणजे माझ्यासारखा कार्यकर्ता मुंबईला जातो, माझा काही वैयक्तिक कुठला स्वार्थ नसतो, पुण्याला जातो, कधी कधी कामं करताना कधी कधी जेवण पण संधी मिळत नाही, म्हणजे इतकी वाईट अवस्था. तिथं जावं तर साहेब जाईल, मंत्री जाईल, कोणतं जाईल, त्यामुळे इतकी अवस्था होती. आणि एवढं करून काम मंजूर करून आणतो, सगळं करतो, आणि इकडे आल्यानंतर त्याचं कोणीतरी श्रेय घेण्याचा प्रयत्न करतं किंवा त्या कामाला कोणीतरी नावं ठेवण्याचा प्रयत्न करतं. कुठंतरी मी तुम्हाला म्हणलं नाही, रस्ता मांडल्यावर खड्डा आला, गटर हे आलंच, परंतु एवढं करून काम केल्यानंतर जर कोणी आपल्याला जर हे म्हणत असेल, आरोप करत असतील, शेवटी दुःख होणं, मी पण माणूसच आहे ना, दुःख होणं साहजिकच आहे ना. तुम्ही थेट नाव घेत नाही आहे खरं तर, म्हणजे हर्षवर्धन पाटलांकडे तुमचं थेट रोख आहे का? कारण त्यांनी त्यांनी सातत्याने जी आज जे काही विकास कामांची उद्घाटनं झालीत त्या संदर्भात त्यांनी आधी नाराजीसुद्धा व्यक्त केली. त्यांचं म्हणणं होतं की ही जर विकास कामं, जरी जनसन्मान यात्रा तुमच्या पक्षाची असली तर विकास कामं ही महायुती म्हणून होती, त्या ठिकाणी त्यांना आमंत्रित करण्यात आलं नाही किंवा त्या ठिकाणी कुठेही नावं टाकण्यात आली नाहीत, अशा पद्धतीची नाराजीसुद्धा त्यांनी बोलून दाखवली. ऐका ना, आता PWDचं उद्घाटन होतं, त्या खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, प्रोटोकॉलनुसार आपण त्यांचं नाव टाकलेलं आहे. शेवटी त्यांना वेळ, आज मिटिंगला त्यांना बाहेर असल्यानं त्यांना वेळ मिळाला नाही. प्रोटोकॉलनुसार जे टाकणं गरजेचं आहे, ज्यांना निमंत्रण देणं गरजेचं आहे,
कारण आपण सगळ्याला निमंत्रण दिलेले. आणि मी हे पण तुम्हाला सांगतो, जिथं वेगळ्या पक्षाचे आमदार असतील, ते त्या 3 महायुतीतले आमदार असतील, ते पण शेवटी तिथं पण असंच होतं की तिथल्या कार्यकर्त्याला नेत्याला शेवटी जो प्रोटोकॉलनुसार असेल त्याप्रमाणे बोललं जातं. ज्याचा प्रोटोकॉल नसतं त्याप्रमाणे असतं. त्यांना निमंत्रणच नव्हतं असं त्यांचं म्हणणं. नाही नाही, प्रोटोकॉलनुसार आता मला माहीत नाही, निमंत्रण देणं वगैरे तर शेवटी आमचा विषय नाही आहे, परंतु प्रोटोकॉलनुसार सगळ्याला हे करतो. पण त्यात महायुती किंवा कोणाला दुखवायचा आमचा हा हेतू अजिबात नव्हता आणि नाही पण आहे. दुसरं असं की ज्या पद्धतीने तुम्ही आता अजित पवार गटात काम करतायत आणि तिकडे महायुतीचे म्हणजे महायुतीचे नेते म्हणून हर्षवर्धन पाटील आहेत, ते शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत अशा पद्धतीची चर्चा आहे. कारण जे महायुतीचं सूत्र ठरलं की जो स्टँडिंग आमदार आहे त्यांना तिकीट दिलं जाईल अशा पद्धतीचं जे काही सूत्र आहे, त्यामुळे तुमच्याकडे तुम्हाला तिकीट मिळणार. मग ते कुठेतरी पवार गटाच्या संपर्क त्यांच्याकडनं संपर्क केला जातोय, काय वाटतं? तुम्ही त्यांना विचारलं तर बरं होईल ना. ते आता त्यांचा विषय मी कसं त्यांना सांगू? पाटील साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, भाजपचे नेते आहेत, आमचे पण नेते आहेत. त्यामुळे हा विषय त्यांचा विषय तुम्ही त्यांना विचारलं तर तुम्हाला अधिक त्याचं सोयीस्कर आणि योग्य उत्तर मिळेल. तेही तयारी करतात विधानसभेची आणि त्यांची पण की विधानसभेसाठी त्यांचंही म्हणणं आहे की मला महायुतीकडनं उमेदवारी मिळावी म्हणून. त्यांचं काय चुकीचं आहे? साहजिक आहे, कुणाला वाटतं की आमदार व्हावं हे व्हावं, पण त्यांचं अजिबात चुकीचं नाही आणि त्यांचं चुकीचं पण नाही आणि वावगं पण नाही. उमेदवारी जर त्यांना जाहीर झाली तर तुम्ही ते काम करणार? 100% का करणार नाही? 100% करणार, 100% करणार. दत्ता भरणे होते ज्यांनी या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे केलेलं आहे आणि ज्यावेळी हर्षवर्धन पाटलांचं जर उमेदवार गेली तर निश्चित काम करणार असं दत्ता भरणे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.